लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक विभागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, छावा मराठा संघटनेची विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना मागणी। परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतमाल, खरीप पिकाची मोठे नुकसान झाले। अनेक जनावरे दगावली तर काही जनावरे वाहून गेली। जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, घोटी, त्र्यंबकेश्वर, येवला, अंदरसूल, नगरसूल, निफाड, चांदोरी, दिंडोरी, नांदगाव, मनमाड, मालेगाव, बागलाण, चांदवड, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पावसामुळे मानवी जनजीवनावर देखील परिणाम झाला आहे। पिकाचे घरगुती मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे। यात मका, टोमॅटो, द्राक्षे, ऊस, सोयाबीन, मका आदींसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकरी बांधवांची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। गोमाता आणि इतर जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। शेतजमिनीची माती सुद्धा जमिनीचा पोत वाहून गेल्याने शेतीत मोठे आणि दीर्घकाळ टिकणारे नुकसान झाले आहे। ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा। सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कसलाही विलंब न लावता ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा। सरसकट कर्जमुक्ती, पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहता यावे यासाठी सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी। सरसकट मदत, नुकसानीचे निकष न पाहता पूरग्रस्त भागातील पीडितांना आणि शेतकऱ्यांना सरसकट व भरीव आर्थिक मदत तातडीने द्यावी। गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्यात स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयीसुविधा प्रशासनाने पुरवाव्या व त्यांची झालेली नुकसानी भरपाई द्यावी। या संदर्भाचे निवेदन छावा मराठा संघटना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले। आपल्या महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने जे नुकसान केले आहे त्या नुकसानीचे सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली, पिकंही पूर्ण संपलेले आहेत। तात्पुरत्या स्वरूपात तरी 50,000 रुपये एकरी पैसे आता शेतकऱ्यांना मदत दिपोळीत मिळाली पाहिजे अशी मागणी आपली आहे। पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर ज्या बीजेपी केंद्र शासनाचं राज्य इथं पण राज्यात आहेत आणि केंद्रात पण आहेत, तिथं 50,000ची मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे। त्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात तत्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांनी आणि शिंदे साहेबांनी दुसऱ्या राज्यातलं जे घडलेलं आहे दिलेलं आहे ते आपल्या राज्यात मिळवून द्यावं आणि शेतकऱ्यांना धीर द्यावं, हीच मागणी आज आम्ही महसूल आयुक्त गेडाम साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि ती पूर्ण होईल अशी खात्री सरकारकडे आमची आहे। किंवा याच्यानंतर दिपोळीला जर हे पैसे नाही मिळाले तर लोकांना उपासमारीची आणि आत्महत्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही महसूल आयुक्त आमच्या नाशिक जिल्ह्याचं ऑफिस आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। हे सुद्धा शासनाच्या आणि आयुक्त साहेबांच्या माध्यमातून निदर्शनात आणून दिलेलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.